नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, स्कॉप संदर्भातले जे अंतर्गत मूल्यांकन होतं ते मूल्यांकन प्रत्येक शाळांनी 30 जूनपर्यंत पूर्ण करायचं होतं. आता 30 जूनची तारीख संपल्यामुळे सर्व शाळांसाठी अंतर्गत मूल्यांकन करण्यासाठीची सुविधा बंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच दरम्यान बाह्य मूल्यांकनाची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे आणि हे बाह्य मूल्यांकन जे आहे ते 15 जुलै ते 31 जुलै या दरम्यान होणार आहे. आता या बाह्य मूल्यांकनामध्ये कोणत्या शाळा असणार आहे, पथक कोणाचं असणार आहे, पथकामध्ये किती सदस्य असणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मित्रांनो, 30 जूनला जेव्हा शाळांचं मूल्यांकन, अंतर्गत मूल्यांकन, स्वयंमूल्यांकन पूर्ण झालेलं आहे, ते मूल्यांकनाची लिंकसुद्धा बंद केलेली आहे. आता शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये स्वयंमूल्यांकन ज्या शाळांनी पूर्ण केलेलं आहे त्या सर्व शाळांची 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत बाह्य तपासणी होणार आहे. आता याच्यामध्ये पथप्रमुख यांची माहिती जिल्ह्यातील एक्सेल फाईलमध्ये द्यायची आहे. हे वरिष्ठ पातळीवर पाठवायचे आहे. इथे लिंक दिलेली आहे आणि माहिती कशी पाठवायची आहे त्याच्यामध्ये ईमेल ID वगैरे सगळं व्यवस्थित भरायचं आहे. या सर्व सूचना इथे दिलेल्या आहेत. आता हे ते जे कॉलम दिलेले आहे याप्रमाणे रकान्यांप्रमाणे माहिती प्रत्येक पथक प्रमुखांना SCRTला पाठवायची आहे. आता ही झाली टेक्निकल गोष्ट. आता आपण बघणार आहोत की नक्की कोणत्या शाळांचं बाह्य मूल्यांकन होणार आहे. मित्रांनो, आपण सर्व शाळा म्हणजे राज्यातील सर्व 100% शाळांनी आपलं स्वयंमूल्यांकन जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. आता मूल्यांकन करताना आपण आपल्या शाळेचा स्तर, भौतिक सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून आपण स्वतः त्या शाळेसाठी मूल्यांकन निश्चित केलेलं आहे. आता ह्याच मूल्यांकनावर जे आहे ते आधारित असणार आहे आपल्या तालुक्यातील एकूण शाळांपैकी ज्या व्यवस्थापनानुसार असेल त्या एकूण शाळांपैकी सर्वाधिक मूल्यांकन प्राप्त करणाऱ्या एकूण 5% शाळांचे सर्व व्यवस्थापनानिहाय व सर्व माध्यमनिहाय, सर्व स्तरनिहाय, शाळा प्रकारानुसार, तालुकानिहाय, सर्व मंडळनिहाय, बोर्डनिहाय असे गट खाली तयार केले जाणार आहे आणि त्या गटातील 5% शाळांचं हे बाह्य मूल्यांकन पथकामार्फत, भरारी पथकामार्फत होणार आहे. ते सुद्धा 15 जुलै ते 31 जुलै या 16 दिवसाच्या दरम्यान. आता या पथकातील सदस्य कोण असणार आहे, किती सदस्य असणार आहे आणि त्यांनी काय काम करायचं हे आपण बघणार आहोत. मित्रांनो, पथक प्रमुख म्हणून गट शिक्षणाधिकारी, अध्यक्षता डायट किंवा विस्तार अधिकारी शिक्षण किंवा केंद्र प्रमुख यांच्यापेक्षा वरिष्ठ अशी व्यक्ती असणार आहे. त्यांचं काम असणार आहे स्कॉप पोर्टलवर स्वयंमूल्यांकनाची माहिती मिळवणे, सोबत घेणे, पथकातील इतर सदस्य यांच्याकडून अहवाल घेणे, अहवाल एकत्र करणे, बाह्य मूल्यांकनात शाळेस प्राप्त झालेली गुण, श्रेणी तसेच सुधारणा करण्यासाठी सूचना व शाळा विकास आराखडा तयार करण्यासाठी मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करणे आणि स्कॉप पोर्टलवर बाह्य मूल्यांकनाची माहिती ऑनलाईन नोंदवणे हे पथक प्रमुखाचं काम असणार आहे. दुसरे सदस्य जे असणार आहे, सदस्य क्रमांक 1, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक प्राथमिक असतील किंवा वरील मुद्दा क्रमांक 7 प्रमाणे असणार आहे. त्यांनी क्षेत्र 1 ते 5शी संबंधित स्वयंमूल्यांकनात ऑनलाईन नोंदवलेली माहिती व पुरावे याची खात्री करणे व आपला अहवाल पथक प्रमुख यांना सादर करणे हे पहिल्या सदस्यांचं काम असणार आहे, जे मुख्याध्यापक असणार आहे प्राथमिकचे. दुसरे सदस्य असणारे मुख्याध्यापक माध्यमिक किंवा उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक असतील तर पर्यवेक्षक यांचं काम जे असणार आहे क्षेत्र 2 ते क्षेत्र 3शी संबंधित स्वयंमूल्यांकनात ऑनलाईन नोंदवलेली माहिती व पुरावे यांची खात्री करणे व अहवाल पथक प्रमुखांना देणे. आणि शेवटचे सदस्य क्रमांक 3 असणार आहे, जे शिक्षक असणार आहेत. त्यांनी क्षेत्र क्रमांक 4 व क्षेत्र क्रमांक 6शी संबंधित स्वयंमूल्यांकनात ऑनलाईन नोंदवलेली माहिती व पुरावे याची खात्री करायची आहे आणि आपला अहवाल पथक प्रमुख यांना सादर करायचा आहे. मित्रांनो, बाह्य मूल्यांकनात आपण केलेल्या मूल्यांकनाची जे स्वयंमूल्यांकन असणार आहे त्यानुसार आपल्याला आपले पुरावे फाईल, स्कॉपची जी फाईल असणार आहे ती क्षेत्रनिहाय तयार करून ठेवावी लागणार आहे. पुरावे सगळे फोटो वगैरे असतील, अहवाल असतील, त्याचप्रमाणे प्रपत्रे, GR वगैरे जे असेल ते सर्व आपल्याला ह्या पथकाला दाखवावे लागणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला ते आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. सर्व शाळांना बाह्य मूल्यांकनासाठी खूप खूप शुभेच्छा.